गावात एक व्यक्ती राहत होता आणि तो भगवंतावर लय विश्वास होता त्या व्यक्तीचा. आणि एवढा विश्वास होता की त्याच्या आयुष्यात काही जरी झालं ना तर तो म्हणायचा जशी भगवंताची इच्छा, भगवंतानी राईटच केला असेल. तर एक दिवस त्याचा घरचा घोडा, एकदम चांगला घोडा, निघून जातो. त्याला लोक विचारतात, अरे तुझा घोडा? काय नाही, भगवंताची इच्छा. तुला टेन्शन नाही? नाही, त्यांची इच्छा ना. होऊ शकतं त्यांना असं वाटत असेल की हा घोडा याच्यापाशी येऊन काही दुःख देणार असेल म्हणून त्यांनी बाजूला नेलं त्याला. नंतर 5-6 दिवसांनी तो एक घोडा आणखीन 3-4 घोड्याला घेऊन आला जंगलातले. ते म्हणले, ओ तुम्ही आनंदात नाहीत? नाही म्हणले, जशी प्रभूची इच्छा. घोडा गया तो भी ये हंस रहा है, घोडा आया तो भी वही चीज आहे. मतलब बॅलन्स नाहीये. तसं आमचं नसतं, आलो का गेलो का ती बॅलन्स लाईफ होती. नंतर एक दिवस काय झालं, त्यांचा मुलगा घरातला घोड्यावरून चालवतो घोड्यावर बसला, खाली पडला, टंगलं मोडलं. घरचे सगळे गावात लोक, काय आलं? तशी भगवंताची इच्छा. बरं झालं 2 नाही मोडले. म्हणले तुम्ही सगळ्याच गोष्टीत पॉझिटिव्ह कसं पाहताय? हो म्हणले, जो होता है वो भगवान की कर्म के वजह से होता है, जैसे ज्याचे कर्म तैसे. हे नॉलेज असणं आणि परिस्थिती आल्यावर ते आठवणं हा दुसरा पाठ आहे. अर्जुनाकडे नॉलेज नव्हतं का? होतं ना, पण त्या वेळेत त्याला ते आठवलं नव्हतं म्हणून कृष्णाने आठवून दिलं आणि मग तो ऍक्शन करू शकला. येस ऑर नो? खुश. म्हणले याच्यात चांगलं तुटलंय, काय चांगलं याच्यात? म्हणले भगवंताला दिसतंय, मला नाही दिसत, मी लहान आहे ना, मी एक छोटी मुंगी हत्तीच्या पायाखाली आहे, मला दिसत काय होऊ राहिले. त्यानंतर नेक्स्ट मग थोड्या दिवसांनी 5-6 महिन्यांनी तिथं भरती करण्यासाठी फोर्सफुली घरातल्या मुलांना उचलून न्यायचं असतं. तर सगळ्यांच्या मुलांना बाहेर काढलं आणि बघितलं, याच्या मुलाकडे म्हणले हा फिजिकली अनफिट आहे, याचा पाय लंगडा आहे, याला घेऊन जाता येणार? सगळेजण रडायला लागले, आमचं पोर आहे, आमचं पोर आहे, आमचं पोर आहे, आमच्या पोराला नेऊ नका. पण हा बिचाराने जाऊन द्यायला तयार आहे, पण ह्याच्या पोराला घेऊन जाऊ राहिले. ते म्हणले काय तू लकी आहे? नाही, ती भगवंताची इच्छा. काय म्हणले? भगवंताची इच्छा. या जगामध्ये तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला प्रेझेंटली प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल ना तर तुमची बुद्धी स्ट्रॉंग पाहिजे, तुमची बुद्धी सात्विक पाहिजे, मग भारी जगू शकतात. चेहऱ्यावर आनंद पाहिजे, मस्तपैकी स्माईल पाहिजे, कॉन्फिडेंटली पाहिजे, स्वतःची पॉझिटिव्ह बोलू शकली पाहिजे. वा जबरदस्त, गुड, जो होता है अच्छे. कोणी किती वाजवली ना, अच्छे के लिए होता है. जर पानं सुकले नाही तर गळतील का? आणि गळलेच नाही तर नवीन येतील का? यस, नवीन गरजेची. दाढी केल्यावर काय होतं नंतर 2 दिवसांनी? मला सांगायचंय काय, ओव्हरऑल जर बघितलं तर जे पण होतं ते. पण जर लाईफमध्ये काही दुःख होऊ राहिले, रिजेक्शन भेटू राहिले, काही त्रास होऊ राहिला, इनबॅलन्स होऊ राहिले ना, तसाला स्वतःची तरी काळजी घ्या. स्वतः संग पॉझिटिव्ह बोला. पटकस तुम्ही त्या विचारामधून निघून दुसऱ्या विचारामध्ये घुसले पाहिजेत. काय वाटतं? तर तुमच्या लाईफमध्ये मोठ्या लेवलला जाऊ शकतात. भीतीचा सामना केला पाहिजे की नाही केला पाहिजे? ज्या वेळेस कृष्ण जन्माला येण्याच्या आधी जी लीला झाली आहे, लीला प्रकट झाली आहे, तो सीन काय होता? कंस देवकीवरती एवढं प्रेम करत होता की जेव्हा लग्न झाल्यानंतर वसुदेवशी, तर शूद्राचं काम असतं रथ चालायचं, तर त्या रथ चालवण्याला खाली उतरून स्वतः रथावर बसला होता. स्वतः रथावर बसून रथ चालायला घेऊन माहेर सासरी सोडण्यासाठी कंस निघला होता. बघा, लाईफमध्ये अनसर्टन टाइम आहे ना, एवढं प्रेम आहे अफाट, पण शेवटी प्रेम स्वतःवर येऊन संपून जातं. पोटच्या पोरापेक्षा पण जास्त प्रेम तुम्ही स्वतःवर करतात. फक्त दिखावा असू शकतो वरवर, नवरा, आई, बाप, पण जर गपचीप मनातल्या आतल्या गाभऱ्यात जर विचार केला ना तर स्वतःवरच माणूस प्रेम करतो. किती लोक ॲग्री करतात त्याच्यावर? आणि ज्या वेळेस रथ घेऊन चालले ना, निघले, वर आकाशवाणी झाली. वर आकाशवाणी झाली, हे मूर्ख, ज्या देवकीला तू घेऊन चाललाय, जिला तू वाट लावून राहिलाय सासरी, तिचा 8वा पुत्र तुझी हत्या करणार आहे, तुझा वध करणार आहे. पहिले तर आवाज ऐकून हा डचकला, घाबरला. पुन्हा आकाशवाणी झाली, आणि जेव्हा आकाशवाणी झाली तर सहेरा वैरा पळायला लागला. आणि ह्या देवकी हिच्यामुळं बहीण प्रेम सगळं गायब, तलवार काढली. आणि तिथं भीती होती का नाही? भीती आलती का नाही? त्या नवरा म्हणून वसुदेवचं कर्तव्य होतं आपल्या पत्नीचं संरक्षण करणं, त्या भीतीचा सामना करणं.
काही सेकंद होते, 1 ते 1.5 सेकंदात मुंडकं कट होणार होतं. समजतंय का? तिथं साम दाम दंड भेदनीती यूज केली वसुदेवांनी. एवढी भयानक लेवलला भीतीचा सामना करून टाकला आणि तिथं समजवलं, थांबा महाराज. आणि तिथं जर कंसला कन्व्हिन्स नसतं केलं तर देवकीचा वध झाला असता. काय वाटतं तुम्हाला? भीतीचा सामना केला पाहिजे. जी भीती, आज जो त्रास होऊ राहिलाय तुम्हाला, त्या त्रासाच्या पुढे सोल्युशन आहेत, त्या कुलपाला चावी आहे, पण शोधायचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि म्हणून लोक दुःखात, त्रासात, प्राण्याच्या खालच्या लेवलची जिंदगी लोक जगून जातात. तडफडत लोक जागतात, रडत रडत जागतात. मरण्याच्या अगोदर रोज मरण्यापेक्षा आहे ना, उभा राहून छाती पुढं करून सामना करा त्या भीतीचा. चर्चा करा त्यांच्या बाजूने, काही तुमच्या बाजूने. सॉर्ट आउट सोल्युशन काढा आणि निघा त्याच्यातून बाहेर. निघलं पाहिजे की नाही निघलं पाहिजे? किती लोकांना असं वाटतं की तुमच्या आयुष्यात एखादं संकट आहे, त्या संकटाला इग्नोर केल्यानंतर आणखीन त्रास होतो, बोजा वाढत जातो त्या त्रासाचा. किती लोक ॲग्री करतात त्याला? ठीक आहे, 10% संकट असे असतील की जे तुम्ही थोडे पोस्टपोन केले तर तुम्हाला थोडं रिलीफ भेटन. पण असे 90% चॅलेंजेस असे असतात की जे थांबवल्यामुळे आणखीन वाढत जातात. तसं एखादा कॅन्सरचा पेशी, एखादा जीवाणू तुमच्या शरीरात आहे आणि जर तुम्ही त्याला नाही काढलं तर हळूहळू काय होतं, तो वाढत. म्हणून लोक किमो करतात. मग शरीरात जसं वाढ होती तसं तुमच्या अंतर्मनात पण ह्या विचाराची वाढ, त्या भीतीची प्रॉब्लेम तेवढाच असतो. पण आपल्या मन हे ना एक जमिनीसारखं आहे. त्याच्या आतमध्ये जो विचार होतो त्याला मुळं पण फिटतात, त्याला पालवी पण फुटती आणि त्याचं मोठं रोपटं तयार होतं. किती लोकांना समजलं? मग जीवनामध्ये जेव्हा तुमच्या आयुष्यात कुठली भीती, कुठला त्रास, कुठला संकट तुमच्या समोर येऊन थांबलंय ना, तर संकटाचा सामना करताना जसं देवकींना वाचवलं वसुदेवांनी, हजबंड म्हणून वाचवलं. आणि त्यावेळेस वाचवल्यानंतर कमिटमेंट होती, प्रॉमिस होती की देवकीचे 8ही पण पुत्र कुठं करणार, तुमच्यापर्यंत मी स्वाधीन करणार. तुम्ही काय करायचं करा. आणि वन बाय पहिल्याच मुलाला सोडलं होतं, पण आजूबाजूच्या लोकांनी भडकवलं आणि प्रत्येक मुलाचा वध, 6 मुलाचे वध केले गेले. भीती दाखवली की नाही दाखवली? झेलमध्ये सक्का भाऊ. मग तिथं सांगितलंय ना भगवंतानी, नाते गोते काही नाही, फक्त दिखावा आहे. मूर्ख लोक आहे नातेवाईकात जन्म वेळ वाया घालतात. तिथं नातंच आहेत ना, नातीचेच विषय आहेत ना सगळे. महाभारत कशावर झालं? हे जिंदगी नाते गोते करायला आलात का? तुमच्या आयुष्यात जे आहे ना ते मिळवण्यासाठी या आणि मग लोक तुम्हाला फॉलो करतील. सगळे लोक तुमचे. बघा ना, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय? लहानपण देगा मुंगी साखरेचा रवा. मुंगी कोणाचीच अपेक्षा नसती, पण हत्ती लई लोकांची अपेक्षा असती. दगडं फोडीन, लाकडं वाहीन, काय काय कामं असतात. मोठे जनावर कोण मोठे कामं करून घेतला जातात, बरोबर ना? छोटं पण सांगितलंय त्यांनी. मग जो मी ट्रॉफिक तुम्हाला समजवतोय की भीती सोबत सामना करा. झेलमध्ये होती ना वसुदेव, देवकीला झेलमध्ये टाकलं गेलं. फार संकट, फार त्रास दिला. आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आकाशवाणी होती तर म्हणू शकत होती ना, ए देवा नको येऊ ना तू माझ्या गर्भात, कर ना आकाशवाणी पुन्हा, मला नाही सहन होत, माझे पुत्र मारू राहिले, दया कर माझ्यावर, नको येऊ तू, नको करू, सांग पुन्हा या कंसला, माझ्या भावाला सांग तुझं येणं कॅन्सल कर. आपण रडतोत ना गया वाया करून, मदत घेतोत का नाही एकमेकाची? देवकाने कोणाची मदत घेतली का? नाही तर किती जणांना असं वाटतं भगवंताला जन्म देणारी जर मनातून पुकार गेली असती तर ती आकाशवाणी रिटर्न पण घेतली असती भगवंतानी आणि पुन्हा आकाशवाणी केली असती. हे कंस, जी आकाशवाणी मी केली होती ती देवकीसाठी नाही, दुसऱ्या स्त्रीसाठी केली होती. किती वेळ लागत होता, पण त्यावेळेस देवकीने सहन केलं का नाही केलं? सामना केला का नाही केला? पोटचे पुत्र 6 मारले गेलेत आणि एवढ्या काळात सुद्धा ती हार मानत नव्हती. आणि त्या सिच्युएशन पूर्ण हायर लेवलची सत्व परीक्षा भगवंत घेतात. भगवंताला विचारलं वाय? भगवंत मला मिळवणं एवढं सोपं आहे का? मग भगवंत दुसरं पण म्हणतात, या भौतिक जगातलं यश मिळवणं पण सोपं नाहीये, संघर्ष करावा. मला मिळवणं सोपं नाहीये, मला मिळवण्यासाठी पुत्र बलिदान दिले देवकीनी. मग जर मला मिळवणं एवढं अवघड आहे तर माझी जी मायाशक्ती, माझं जे भौतिक जगत आहे तिथं पण तुम्हाला हायर पोझिशन अचीव करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या आतली ताकद जागी करावं लागेल, संकटाचा सामना करावा लागेल, भीतीचा सामना करावा लागल, तर मी भेटणार, माझी संपत्ती भेटणार. 2 चीजें अचीव करने के लिए, या तो भगवान या भगवान की माया. समझ में आया? सेम रास्ते, दोघांना पण सरळ रास्ते आहेत. इंद्रियाचे गुलाम आहेत आपण सगळे. आणि समाजात भगवंताला अचीव करणाऱ्या लोक वेडे समजतात माहित तुम्हाला.
हे असं वाटतं कोण लोक आहे अशी. एअरपोर्टवर जर एखादं धोतर बितर टिळा बिळा बघितलं ना असं वाटतं भूत आली ती. पण आध्यात्मिक लोकांना वाटतं हे भूत आहेत. समजतंय का? जो कंटी माळ टिका बिका लावून भगवे कपडं ते म्हणते येडे मातीच्या पाठीमागं पोर राहिले. समजतंय का? यस. बघा ना आज भगवंताच्या प्रिन्सिपलमध्ये तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले आहेत, ज्ञानेश्वर माऊलींनी जी गाथा लिहिली आहे, याच्यात सांगितलंय बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावना पाहिजे. मनापासून करा, पूर्ण भावनेने, तन्मयतेने, आत्मीयतेने करा. भगवंताला अचीव करण्यासाठी हेच प्रिन्सिपल आहेत. मग यश मिळवण्यासाठी तुमचा जॉब असो, तुमचा धंदा असो, काही प्रोडक्ट बनवताय, काही प्रोडक्ट विकताय, काही सर्व्हिस विकताय, त्या सर्व्हिसबद्दल बोला, त्या बिझनेसबद्दल बोला, त्या प्रोडक्टबद्दल बोला, त्याच्याबद्दल ऐका, त्याच्याबद्दलच पहा, तेच करा. जीव भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, जीवे. तेच समजवलंय. एका छोट्याशा अभंगामध्ये यशाचं पूर्ण रहस्य सांगून टाकलंय. सांगितलंय की नाही सांगितलं? किती लोकांना वाटतं? अप्लाय करण्याची गरज आहे पोरांनो. कशाची गरज आहे? अप्लाय करण्याची गरज आहे. आज बघा ना, मी तुम्हाला आज इथं किती मिनिटं बोललोय ह्या पॉईंटवर? एक छोट्याशा रीलवर बोललोय ना. हाच व्हिडिओ जर बाहेर गेला तर कमीत कमी 5-50 लाख लोक या व्हिडिओला लाईक करतील. काय वाटतं तुम्हाला? 5-50 लाख. अप्लाय किती जण करणार हो? किती जण करणार? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज जे इथं मी तुम्हाला टॉक करतोय, हा पूवर ॲसेस देण्याचा प्रयत्न करतोय. पहावा बिझनेस, बोलावा बिझनेस, ऐकावा बिझनेस, करावा जीवे. दॅट्स इट. वर नाही, वर नाही. मी देवाला अचीव करण्याचे प्रिन्सिपल इनडायरेक्टली बिझनेसमध्ये आणून राहिले. तुकाराम महाराजांची बायको म्हणत होती का पांडुरंग पांडुरंग, तर म्हणजे काळ्या विठ्ठला चपलाने मारावं लागेल विठ्ठलाला. काळ्या म्हणायची ना, देवाला असं लिहायचं. हो क्या मजे. समजतंय तुम्हाला? जेव्हा तुकाराम महाराजांना भाकर घेऊन निघली होती, आवली म्हणायची ना प्रेमाने, ती आवली फार भाकर घेऊन गेली तर पायात काटा कुठला, एवढा कुठला की उन्हात, भर उन्हात तिथं कोणीतरी मुलगा आला. विठू तिथं आला. ते म्हणले कोण आहे तू, तुझं नाव काय? विठू. काढ ना मुर्द्या. काढून टाकला आणि मनात विचार काय, काटा काढला, याला जर घेऊन गेले तर माझ्या धनीला जेवण कमी होईल. समजतंय का तुम्हाला? बघा, जगद्गुरु माऊलींची भक्ती, माऊलींची आसक्ती पांडुरंगावर होती, पण त्या आवलीची आसक्ती, आवलीची भक्ती महाराजावर होती. समजतंय का? म्हणजे आवलीसाठी गुरु कोण होते? पतिव्रता नारी होती. समज में आया? जर एका माणसाने जर त्याचे कर्तव्य प्रॉपरली पार पाडले ना, तर घरात लक्ष्मीचा बारशा होऊ शकतो. किती जणाला वाटतं? तसंच महाराजांनी एक केलं. आज आळुंदी देऊमध्ये मुंग्यासारखे लोक ढेक लागतात, पण आचरण किती करतात? किती करतात? आज महात्मा गांधीचे जगामध्ये पुतळे आहेत आणि त्यांचं नाव आहे. त्यांनी सांगितलं माझी जिंदगी हा लोकांना संदेश आहे. मी कुठले लेक्चर नाही घेऊ राहिलो, मी ट्रेनिंग नाही देऊ राहिलो. ते म्हणतात की माझं जीवन हाच लोकांना संदेश आहे की जीवन कसं जगावं. यस, याला म्हणतात जिंदगी. अरे आपण भारत भूमीमध्ये जन्म घेतलाय. आपल्या आजूबाजूला पंचक्रोशीत जे भगवंताचे अवतार, जे जीवात्मे, जे महात्मे, जे संत येऊन गेलेत ना, त्यांचं एक एक अभंग जरी आपल्या जीवनात आणलं ना, तर तुमची लाईफ सोडा, तुमच्यामुळं शेकडो हजारो लाख लोकांच्या जिंदगीमध्ये प्रकाशमय होऊ शकतं. ही जिंदगी बनू शकते आपली. पण आपण काय करू राहिलोत? फक्त भोळी भावडी भक्ती करू राहिलोत. वरवर भक्ती, आसक्ती आपल्या नातेवाईकात, मित्रात, शरीराप्रती, कुटुंबाप्रती, लक्ष्मी, धन, प्रॉपर्टीप्रती आसक्ती आहेत आपण. कर्मावर लक्ष नाही आपलं, फळावर लक्ष आहे फक्त. किती जणांना वाटतं सत्य आहे सर? कारण की त्यांचे आचरण फार हायर लेवलला होते. त्यांनी पळून जायला शिकवलंय का? राम भगवंतांनी सीता मातेशी विवाह केला ना, तर काय उचलावं लागलं होतं? धनुष्यबाण. मग जर त्यावेळेस लग्न करण्यासाठी साला एवढा संघर्ष होता, तर आता पण लग्न करण्यासाठी संघर्ष असणार का नसणार? संघर्ष आहे यार, पण कमवा ना. महिन्याला 25,000, 50,000, 1 लाख, 2 लाख कमवा ना.
सांगा ना त्यांच्या कुटुंबांना, सांगा ना त्या मुलीला, त्या मुलांना, चला मी तुझी जिंदगी बदलल. विश्वास ठेव, आज माझ्याकडे काहीच नाहीये पण तू मला साथ दे, आपण दोघं मिळून एक समाजात फार मोठं एम्पायर क्रिएट करू आणि समाजामध्ये कॉन्ट्रीब्युट करू. सांगा त्या मुलीला. ती मुलगी तुमच्या गळ्यात हात टाकणार म्हणजे टाकणार का नाही टाकणार. पण लोक आज लग्नच होत नाही. त्याशी विशाल मी आपल्या इनबॉक्समध्ये एक मेसेज वाचला, 37 वर्ष वय जर माझं लग्नच होत नाही, मुलगी आहे का हो एखादी. सापका सर बघा आता असं बोलतात लोक. मी तर म्हणतो ज्यांचे लग्न होत नाही त्यांसाठी जर मी 8 तास लेक्चर दिलं ना, किती जणांना वाटतं सगळ्याचे लग्न होतील सर. गॅरंटी सगळ्याचे लग्न होतील. हा, मला तर एकच वाटतं, ज्यांचे लग्न होत नाही ना त्यांना माझं एकच मेसेज आहे, मित्रांनो तुमचं शारीरिक परिस्थिती कशी आहे, मानसिकता कशी आहे, परिवार कसा आहे, तुम्ही काळे आहेत, गोरे आहेत, छोटे आहेत, कर्जात आहेत, काय घेणं देणं नाहीये. तुम्हाला किती लोकांनी रिजेक्ट केलंय हे पण मॅटर नाहीये. तुम्ही जर पुढं तुमच्या आयुष्यात काही मिळवू इच्छित आहे, तुम्हाला पाहिजे की तुमच्या मनासारखी तुमची लाईफ बनली पाहिजे, तर तुम्ही प्रयत्न सोडू नका. प्रयत्न करत राहा पण इमानदारीने जीवभावे प्रयत्न करा. आणि तुम्हाला त्याचं वेळ लागलं पाहिजे. लग्न पण लग्नाच्या अगोदर, लग्न केल्यानंतर ज्या व्यक्तीसंग लग्न करायचं, ज्या आई वडिलाला, त्या मुलीला तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही काय करू शकताय ना, ती कमिटमेंट देऊन जर तुम्ही ते होप्स देऊ शकला तर गॅरंटेड ते व्यक्ती तुम्हाला चूज करतील, ऍक्सेप्ट करतील. काय लागत नाही या गोष्टीसाठी. मग डिफीट युअर फिअर्स, भीती, अपयश मिळण्याची भीती, हप्ता न जाण्याची भीती, ही भीती कोण तयार करतं? कोण करतं भीती तयार? लग्न नाही झालं तर, हप्ता नाही गेला तर, कंपनी बंद पडली तर, रिझल्ट नाही आला तर, मी याला जॉईन केलं आणि याला पैसे नाही भेटले तर मग इज्जत खाऊन घेईन. तुला इज्जत आहे तशी. कुत्रा विचारतोय तो इज्जतीला. फक्त असं वाटतं अशोक तोड मला लई इज्जत आहे. काय इज्जत आहे? शेजारचं इज्जत देत नाही तुम्हाला, माहिती तुम्हाला? कोणी सांगितलं तुम्हाला लई इज्जत आहे? आणि ते इज्जतीचा वडापाव होतो का? सोडून दे ना इज्जत बिज्जत. आज भगवान रामांनी सुद्धा लग्न करून जेव्हा सिच्युएशन तयार झाली, जंगलात गेले का नाही गेले, संघर्ष करून आले का नाही आले, तिकडे सगळे कुठं नाही त्यांच्या लाईफमध्ये जर्नी. मजा कशामध्ये आहे? कशा आहे? जर्नीमध्ये मजा आहे. का तुमच्या आयुष्यामध्ये टार्गेट्समध्ये मजा आहे? टार्गेट अचीव करण्यामध्ये मजा नाही आहे, जर्नीमध्ये मजा आहे. सफर में धूप तो होगी तुम चल सके तो. किती लोकांना वाटतं गाडी, पैसा, पाणी हे सगळ्यापेक्षा चला त्या लोकांचा बदला घ्यायचा की ज्यांनी म्हणले होते की तू यायचं नाही जमणार. त्याच्यात लई मजा आहे. ज्याने लय रिजेक्ट केलं. आता समजा मला एखाद्या मुलीने लग्नाला रिजेक्ट केलंय, साला माझ्या आयुष्यात लय मोठा पर्पज पाहिजे. समजा ते पोरगी मला म्हणत होती तो संग लग्न करायचं, पण तिच्या आईबापांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून दिलं, साला ते आपले दुश्मन आहेत. साला पुरी जिंदगी अभी उनको प्रूव करने के लिए. म्हणजे त्यांनी जो आयटम चूज केला ना त्यांच्या पुरीसाठी, त्या आयटम पेक्षा 10 पटीने डान्स करायचा मोठा. दॅट्स इट, तुम्हारी जिंदगी बन गई. आणि ते स्टेटस, ते सोशल मीडिया कोणी पाहिलं पाहिजे? पोरीच्या आईने, पोरीच्या बापाने. मजा. जिंदगी में लोग जलते, चलाने वाला चाहिए बॉस. समझ में आया? जिन जिन लोगों ने रिजेक्ट किया ना, साला उनको अपने अचीवमेंट दिखनी चाहिए बॉस, दिखनी चाहिए. हा विचार करू नका छोटे मोठे, फक्त शरीराचं हे छोटं मोठं आहे, आतमध्ये हजारो लाखो करोडो वर्षापासून जीवात्मा ट्रॅव्हल करू राहिल्या सूक्ष्म शरीरात. हा विचार करू नका छोटे आहेत तुम्ही. आत ज्ञान पूर्ण भरलेलं आहे. फक्त कलर थोडा छोटा मोठा काळा गोरा असू शकतो, वरचा बॉडी मॅटर नाहीये. आत प्युअर परमात्मा आणि आत्मा आत बसलेत सगळ्याच्या आतमध्ये. आणि आपण दर्शन करतो ना एकमेकाचं, त्या परमात्म्याला दर्शन करत असतो. म्हणून लोक पाय पाडतात, माहित तुम्हाला? त्या एक्सलन्सला लोक प्रे करतात. मग जर ह्या सगळ्या लीला भगवंताने करून दाखवल्या, अटकले का ते? नाही अटकले. कालिया नाग बॉल डोहामध्ये खेळता खेळता गेला, बॉल काढायला गेले आणि खाली कालियाचा कार्यक्रम करून आले. हा, डर के आगे नहीं दर्द है, सही सामना करना होगा डर का, प्रॉपर प्लॅनिंग के साथ जाना होगा. येस और नो? हा, कालिया नागातला डान्स करू संकटाच्या डोक्यावरती जाऊन कृष्णांनी जसं कालियाच्या डोक्यावर डान्स केलाय ना, असा संकटाच्या डोक्यावरती जाऊन ना डान्स करायचा. याला जिंदगीमध्ये टॉप लेवलचे अचिव्हमेंट मानतात. करा. जब प्रॉब्लेम